तुमचा लाडका हर्षद गाडेकर. Here we go. तर आज आहे 30 एप्रिल म्हणजे माझा रिझल्ट आणि आज आहे ना रिझल्ट बघायला जायचंय. बघायला चाललोय अमोल दादा आणि मी. तर आपण आहे ना माझ्या शाळेत जाऊ आणि तिथे ना रिझल्ट बघू आणि मग आता मला धाकधूक व्हायला लागलेली आहे कारण की रिझल्ट काय येतो म्हणून. आता आहे ना आम्ही ना फटफट रेडी होतो. आता मी रेडी झालेलो आहे. आता आहे ना अमोल दादा आंघोळीला गेलेला आहे. तर आता आहे ना मी ना असंच इथे आहे ना बसून राहतो. अरे दीदी तुला माहिती का आज काय आहे? तुझं रिझल्ट. हा ना मला धाकधूक येते. तू तर पेपर ना आउट ऑफ सांगायचं मला तर आल्या आल्या मग आता आउट ऑफच पडन. बघू ना. तर काही आता आम्ही रिझल्ट बघायला आलेलो. मी माझी शाळा एंट्री त्या साईडने. चल. आणि काही आता आम्ही मार्क पाहिले तर मला 91% आहे. म्हणजे अपेक्षेपेक्षा पण जास्त पडले. मला अपेक्षा किती होते 90ची आणि डायरेक्ट 91. आणि आमच्या क्लास टीचर आहे आणि आमचे मेंटल ॲबिलिटीचे सर आहे. काहीच मला मार्क जास्त अपेक्षापेक्षा पण जास्त पडलेले. मला एवढं पाहिजेच नव्हते. मला किती पाहिजे होते 89, 90 डायरेक्ट 91. आता आपण आहे ना घरी गेल्यावर आहे ना दादासोबत प्रँक करू. काही पण मार्क सांगून देऊ 78.35 वगैरे. मग तो मार्क घेऊ मग मी थोडासा आणि मग रिअल मार्क सांगू. जास्त मार्क आल्यावर सांगा. गाईज आता आम्ही रिझल्ट घेऊन आलेलो आहे. आता आहे ना आपण आहे ना वरती गेल्यावर सगळ्यांसोबत प्रँक करू. चला. पन्नास करत होते. काही मम्मीला खोटंच वाटतं की मला 81 मार्क पडले. मी फोटो काढून आले. दाखवून ते दाखवून ते हे मेंढा सर्टिफिकेट दादा मारणार मला काय मागू मला चांगलं आहे ना पण 81. 91.35. आता वीस वाजत बस आणि आताला फोटो दाखव. पडले असं तिथे रे असं. जेवण केलं तुम्ही? हो आताच. सांग. जास्त पडलेले मन नाटक करताय. पडले नसते ते का दोन बसला असता मला माहिती ना. म्हणजे ओके ओके जशी अपेक्षा नव्हती तशी. बरं तू गेस कर किती पडला असन. ऐक ना गेस कर किती पडला असन. 90 पडले. त्याला पण विश्वास नव्हता म्हणे. असं गेस कर एवढे पडले त्याला. बापरे 95 पडले मग. नाही आती झाले तर 10 मायनस कर 95. काय 10 मायनस करू 95 मधून 10 मायनस करतो. 85. हम्म. खरं बोलतोय खोटं बोलतोय. खरं बोलते. दाखवते. त्याच्यावर मार्क नसते. असतात ना ग्रेड असतात ना. अब तो हर्षद मार काय ही किती गोष्ट झाली बघा. बापरे पहिला दुसरा आलाय हर्षद काहीतरी. नाही ते तर सर्टिफिकेट आहे. किती पडले? नाही मार्क नसते. ग्रेड असतात फक्त. बापरे एवन आहे सगळे. ड्रॉइंग मध्ये बघ किती आहे. म्हणलं मी 90 पडले. A2 मध्ये येते ना 90. 91.38. बापरे बस भारी मग. म्हणून तर ते आज एक पडले. हा ना ते अगं आपला आहे इसमें. त्यालाच विश्वास नव्हता. त्यांनीच मॅडमला दोनदा विचारलं मॅडम मला खरंच 91 आहे का 90. पुष्कळ लफडा आहे बाई. दाखवू का तुला खोटं वाटतं का? खोटं आहे माझ्याकडे. पडू शकता. दादा हिमालयनची आठवण येते का? मग आठवण कसं काय येणार. रिझल्ट होता ना. किती मार्क पडले? 85. किती पडले? 85. सॉरी एवढं सगळं आईचं देऊन हा सॉरी. तू काय ब्लॉग राहिला रे हा. एवढं सगळं आहे तुला हर्षद. EC मध्ये अभ्यास करायचा आहे तरी एवढे कमी मार्क. तुला खेळायला जाऊ देतो मोबाईल आहे हे ते एवढे कमी मार्कच काय पडले पडले आता. हा. पडले. बावळट. ज्यांना काही भेटत नाही ना त्यांना विचार काय राहते व्हॅल्यू म्हणून. भामट्यासारखा रडतो काय. लाज वाटली पाहिजे तुला एवढे कमी मार्क पडायला. तुला गोष्टी नसता काही नसतं काही म्हटलं नसतं. तुला सगळ्या गोष्टी ना AC आहे बसायला खुर्ची आहे पाहिजे ती गोष्ट तुझ्या हातात आहे मोबाईल फोन आहे
खेळायला 1 घंटा जातो तरी कमी एवढे मार्कच काय पडले? पण मला बोलायच नाही. पण 91 आहे. मार्कशीट दाखव. मार्कशीट खाली आहे थांबा. आणि मार्कशीट 91 मार्क आहे म्हणे. त्याला सगळ्या गोष्टी भेटतात, सगळ्या गोष्टी. मी त्याला फक्त एवढंच म्हटलं, मी असं कधी डिमांड पण केली त्याला, मी कधी अशी डिमांड पण नाही केली. मला माहिती आहे लहान पोरांना एवढं प्रेशराईज करणं चांगलं नसतं की बाबा तू एवढेच मार्क आण तेवढेच मार्क आण. पण मी त्याच्याकडनं प्रॉमिस करून घेतलं होतं यावेळेस की बाबा तुला एवढ्या सगळ्या गोष्टी भेटताय, मी या अटीवरच देतोय की तुला 90+ मार्क पाहिजे. प्लस मी त्याचा अभ्यास घेत होतो. एक दिवस मी टेबलवर बसलो आणि त्याचा सगळा अभ्यास घेतला आणि तरी जर त्याला 85 मार्क पडत असेल तर मग लय लाजिरवाणी गोष्ट आहे. मार्क्स कुठे? मार्क्स याच्यावर नसते ते पेपरवर असते. ते दाखव मला, पेपरचा दाखव फोटो. तो फोटो आहे. दाखव. तर काही हर्षदला खरंच 91 मार्क पडलेले, मला तर विश्वास बसत नाहीये. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. आणि पहिल्यांदा 90+ मार्क पडलेले हर्षदला तर खूप जास्त भारी वाटतंय. तुला कसं वाटतंय? मला तर एकदमच भारी वाटतंय. मी आमच्या ज्या मॅडम आहे का त्यांना 2 वेळेस विचारलं तुमच्याकडून काही मिस्टेक तर नाही झाली? बरोबर आहे ना, 91 आहे. 91 मी तिथे शॉक झाला. आणि यावेळेस हर्षदने खरंच चांगले मार्क पाडलेले आणि त्याचं कारण तो बोललाच होतं. आणि मला पण टेन्शन आलं तर मी म्हटलं अरे एवढं त्याच्याकडून अभ्यास करून घेतला, सगळ्या गोष्टी करून घेतल्या, तरी पण एवढे कमी मार्क. कारण काय होतं माहितीये का, म्हणजे जेव्हा हर्षद व्लॉग वगैरे करतो ना तर खूप जण नातेवाईक जे असतात ना ते नाव पण ठेवत असतात. म्हणजे मी नातेवाईकांचा कधीच विचार करत नाही, बट तरी पण ते काय म्हणता, हा एवढा लहान आहे तरी पण तुम्ही त्याला मोबाईल देता, व्लॉग लावता, हर्षदला बिघडून ठेवलं, हे ठेवलं ते ठेवलं. हे सेम सिच्युएशन माझ्या वेळेस पण होती. बट तरी पण हर्षदने जर कमी मार्क पाडले असते मला किती टेन्शन आलं असतं. विचार करा, ऍज अ मोठा भाऊ सगळं फेस करणं पडतं. तर मग मी म्हणून त्याच्यावर चिडलो होतो. पहिले आल्या जरा त्याच्या कानाखाली पण मारली. आणि हर्षदने सगळ्यात जास्त मार पण खात असतो अभ्यासाच्या बाबतीत. तुम्ही पण व्लॉग मध्ये बघितलं असेल, अभ्यासाच्या बाबतीत मी त्याची बिलकुल लाड करत नाही. बाकी मी त्याला सगळ्या गोष्टी देतो, पाहिजे त्या गोष्टी देतो, बट अभ्यासाच्या बाबतीत मला लाड आवडतच नाही. अभ्यास म्हणजे अभ्यास पाहिजे. कारण काय, आपण बाकीच्या गोष्टी पण केल्या पाहिजे. व्लॉग पण करा, व्हिडिओ करा, तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, तुम्ही खेळा पण अभ्यास पण तेवढाच गरजेचं आहे. माझं असं काही नाही की माझं स्वतःच काही शिक्षण झालं नाही. माझं सुद्धा बीटेक झालेलं आहे, माझं पण ग्रॅज्युएशन झालेलं आहे, माझा डिप्लोमा झालेला आहे, बीटेक झालेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये. तसंच मला पण वाटतं की हर्षदने पण व्लॉग पण करावे, व्हिडिओ पण करावे आणि सोबत अभ्यास पण करावा. आणि हर्षदने आज 91 मार्क्स पाडलेले. मी तर डायरेक्ट शॉक झालेलो आहे. आणि हर्षदचा गाल पण लाल झालेला आहे. सॉरी फॉर दॅट. पण मी तुझा भाऊ म्हणून मारतो, काळजी म्हणून मारतो. मला काय, तुला 60 पण मार्क पडले तर माझं काही नुकसान होणार आहे का? नुकसान कोणाचं होईल? माझं. हा, काळजी वाटते म्हणून मार खात असतो तू. पण हर्षदने 91 मार्क पाडले. बाप. खूप जास्त भारी वाटतंय. पेढे घेऊन ये मग. हो, आणतो. पेढे बिढे. माझे फटके पण काम आले, मॅडमचे पण आशीर्वाद काम आला, मॅडमचं चांगलं शिकवलेलं काम आलं, अमोल दादांनी पण अभ्यास घेतला, मी एक दिवस त्याचा अभ्यास घेतला. मी तर त्याला इतकं प्रेशराईज करत होतो, तुला 90+ मार्क पाहिजे, 90+ मार्क पाहिजे. 2-4 अजून शिल्लक आणायचं नाही, 1% शिल्लक कशाला आणला? पुढच्या वेळेस किती आणणार आहे? 95. ज्यादा हो गया. एवढं नाही, 90+ खूप आहे. म्हणजे पहिली गोष्ट तर जो हा कागदाचा तुकडा आहे ना, ही आपली पात्रता कधीच सांगत नसतो. ही खरी गोष्ट आहे की हा कागदाचा तुकडा जो असतो ना, म्हणजे कागदाचा तुकडाच असू शकतो आता तर, हा कधीच आपली पात्रता सांगत नसतो. कोणाला कमी पण मार्क पडले तर ही त्याची पात्रता नाही आहे. माणसाची खरी पात्रता त्याच्यात असलेले गुण अवगुण सांगत असतात. तसं हर्षदची पात्रता ऑलरेडी चांगलीच आहे, बट मला यावेळेस सिद्ध करून पाहिजे होती. म्हणून मी त्याला म्हणत होतो की 90+ मार्क्स पाड. आणि हर्षदने फायनली पाडलेले. खूप जास्त भारी वाटतंय. आता आम्ही खाली आलेलो आहे. दादा तुला कधी शाळेत 90 मार्क पडलेले आहे का? किंवा आज तुला 90 मार्क पडले म्हणून तर हवे नाही का? पडलेले म्हणजे भरपूर वेळेस पडलेले आहेत. तसं 90+ मार्क्स भरपूर वेळेस होते. आणि म्हणजे अबाव 80 असायचे, 85, 80 अबाव असायचे. तुला का? हा, अबाव 85 राहायचे. पण आमच्या वेळेस ना टक्के सांगतच नव्हते, ते ग्रेड आमच्या सांगत होते टक्के, कॅल्क्युलेट करत होतो मी लगेच. नाही तरी सांगायचे सांगितलं मार्क्स वर ना कॅल्क्युलेट करता येतं ना आपल्याला किती पर्सेंट. हा, माझ्याकडे ती चिठ्ठी मी बनवली होती ना, ती ना सगळ्या पेपरचे मार्क लिहून ठेवायचो. मग त्यांचे कॅल्क्युलेशन करायचं तर 87 पडले होते. मग मला तेव्हापासूनच दाग दुखायला लागली होती. आता 87 पडते काय होते काय असं तसं. 91 पडले. बापरे, लय अभ्यास केलेला दिसते. तुला किती होते 10वीला मार्क? 10th ला मला 77. का मला 80% होते. तर हर्षदला मला असं वाटतं जेवढे पडतील तेवढे पडतील. 10वीला मी त्याला प्रेशराईज नाही करणार, कारण 10वीच्या पोरांचा माइंडसेट कसा असतो, ऑलरेडी प्रेशर खाली असतात. आता रिलॅक्स माइंडसेट आहे ना हर्षदचा, आता रिलॅक्स आहे. पडले नाही पडले म्हणून आता त्याला बोलू शकतो, मारू शकतो. 10वीला मी त्याला जास्त प्रेशराईज नाही करणार, पण तरी पण चांगल्याच मार्कांची अपेक्षा आहे. प्रेशराईज नाही करणार म्हणजे जाते तिकडं. पण चांगल्याच मार्कांची अपेक्षा आहे. म्हणजे असं पाहिजे की 85+ तरी मार्क्स पाहिजे हर्षदला.
म्हणजे चांगल्या कॉलेजला नंबर लागल, सगळं पुढचं पण सुरळीत होतं ना. चांगल्या कॉलेजला ऍडमिशन लागल किंवा TFWS थ्रू नंबर लागल, म्हणजे थोडी फीस पण वाचते, सगळ्याच गोष्टी वाचताना. मार्क्सवर पण भरपूर साऱ्या गोष्टी डिपेंड असतात. मार्क्स चांगले पडले तर स्कॉलरशिप पण भेटू शकते, भरपूर साऱ्या गोष्टी भेटू शकतात. तुला कुठल्या फील्डमध्ये शिक्षण करायचं? आता कितवीला जाशील तू? आता आम्ही 8वीला. 8वीला जाशील हर्षद तू? बाप 2 वर्षात हर्षद 10वीला, नंतर कॉलेजला. बाप रे. आम्हाला दादाला माहिती का 10वीत 90% मार्क होते. कोरोना नाही लॉकडाऊन होतं. लॉकडाऊन 10वी सॉरी, लॉकडाऊन नव्हतं. लॉकडाऊन अरे 12वी नाही, डिप्लोमाला होतं त्याच्या लॉकडाऊन. नाही, त्याने 12वी दिलेली आहे. हा, दिलेली 12वीच्या ना. वेळेस लॉकडाऊन होतं त्याच्या. लागलं होतं तेव्हापासून तर डिप्लोमा पर्यंत लॉकडाऊनच होतं त्याच्या. आणि आता आहे ना आरोही दीदींनी शेक केलेला आहे. आम्ही ना रोज सकाळी शेक पितोय. दादा शेक का बरं आवडतोय तुला एवढं? आवडायचा प्रश्न नाहीये, हेल्दी पण असतो आणि पचन आहे ना लवकर होत असतं. लिक्विड डाएट आहे ना पचायला चांगलं असतं. आम्ही रोज शेकच पितोय. शेक 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 उठले शेक 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 बैगन. आणि काही आता मला जायचंय आंघोळीला, कारण की आज आहे ना आपल्या अरविंद दादाची हळद आहे, म्हणून आहे ना आज आपण तिकडे जायचंय. तर आता आहे ना मला आवरायचंय. माझा अवतार बघा कसं झालेलं आहे. तर आता मी ना आंघोळ वगैरे करतो. आणि आता मी पण आवरलेलं आहे. मी मस्त कुर्ता घातलेला आहे हळदीसाठी. आणि अरविंद दादाची हळद आहे ना म्हणून सगळेच जण आलेले. हे बघा इथं आबी दादा आहे, तिथं यश दादा आहे आणि इथं प्रीतम दादा आहे. आबी दादा आज रोज रिझल्ट होता, किती मार्क पडले असेल? वेटिंग. बैगन म्हटलं की काही प्रीतम दादा आज माझा रिझल्ट होता, पण किती मार्क पडले असेल? 99. एवढं बी नाही लगे. ऐक नाही दादा, माझा आज रिझल्ट होता, मला किती मार्क पडले असेल? हा System एवढं बी नाही लगे. 91. थँक्यू. अरविंद दादाच्या हळदीत जे असेल ते आता. मेन हर्षद सगळ्यांना का विचारतो माहिती, त्यालाच विश्वास बसत नाही मला एवढे पडले म्हणून. ही. म्हणजे काय कॉपी वगैरे केली काय? हा? कॉफी नाही केली मी. कॉपी नाही करत. कॉफी नाही केली मी स्वतःचा अभ्यास केला. स्वतःची जिद्द होती 90+ मार्क आणायचे. 90+ मार्कच आणली. आम्हाला काय माहिती तू काय केलं तुझं. मी शिकवलं ते कुठे गेलं. गाईज मी इथं आल्यावर ना ट्युशन नव्हतं लावलेलं, तर माझा टीचर होता का पण अमोल दादा होता. थँक्यू अमोल दादा. आणि आता दादा पण रेडी होऊन आलेला आहे. दादाने मस्त पिवळा कुर्ता घातलेला आहे. नाही, येल्लो घातलेला आहे. पिवळा आणि येल्लो वेगळं आहे का? हो, पिवळा म्हणजे मराठी, येल्लो म्हणजे इंग्लिश. पिवळा घातलाय. आम्ही इथं आहे ना खूप सारे फोटो काढलेले आहे. आणि आरोही दीदी ना हिरोईन सारखी रेडी झालेली आहे. हिरोईन सारखी. हा, थँक्यू. वेलकम. गाईज आता आरोही दीदीला आणि दादाला आहे ना व्हिडिओ काढायचे आहे, म्हणून आम्ही ना एका ठिकाणी थांबलेलो आहे. इतकं भारी लोकेशन आहे ना इथलचं, तुम्हीच बघा. आता आम्ही ना इथं व्हिडिओ काढू. गाईज आता इथून निघायची वेळ झालेली आहे. आणि इथं आम्ही ना खूप छान छान व्हिडिओ काढले. आणि हा चष्मा ना मला गाडीत भेटलाय. हा मला शूट होतोय का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. गाईज आता आम्ही आलेलो आहे अरविंद दादाच्या गावात. इकडे आहे ना हळद आहे आणि इकडे ना DJ सुद्धा आहे. आता दादा आहे ना गाडी पार्क करतो. आता अरविंद दादाच्या तिथं आलेलो आहे. इथं नवरदेव कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. कारण की अरविंद दादाचे 10,000 फॉलोअर झालेले. आता आरोही दीदी ना अरविंद दादाला मांडवळ्या बांधते. आता आम्ही बसतोय जेवायला. ब्लँक आहे अजून आले नाही. आणि आज आहे ना मस्त आहे ना वरणपोळी खायला. आणि आता आहे ना हळदीचं ताट पण आलेलं आहे. अरविंद आणि सानिका आणि आरोही दीदीने पकडलेलं आहे. आणि तिकडे आहे ना DJ पण आलेलं आहे. आणि आमचे चप्पलच हरून गेलेले आहे. आणि इथे आहे ना आपलं नवरदेव पण रेडी झालेलं आहे. तर काही एकदम मस्त पद्धतीने हळद सेलिब्रेट झालेली आहे. आमचा ओरडू आवाज पण बसलेला आहे. एक फायनल गोष्ट म्हणू, आमच्या अरविंद भाऊला हळद लागली ना. माझा नाही फुटला.
भेटलो. अरे याच्यात काहीच नाही काही आता फायनली हळद पण झालेली आहे. चल बाय बाय, उद्या भेटू आपण. आणि गाईज अरविंद दादाच्या हळदीवरून आता आलोय आम्ही घरी आणि आता वेळ झाली ब्लॉग ठिकाणी एंड करायची. खूप थकलेलो आहे मी ना, पूर्ण येलो रंगाने ना कलर झालेलो आहे. आणि उद्याचं ब्लॉग पण नक्की बघा. उद्याचं ब्लॉग पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की उद्या आहे ना अरविंद दादाचं लग्न आहे. तर उद्याचं ब्लॉग पण नक्की बघा. आणि आता वेळ झाली ब्लॉग ठिकाणी एंड करायची. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. कसे वाटले माझे मार्क ते पण सांगा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.